अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर जोरदार राडा झाला। भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने आले। निधीच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुखांमध्ये सभेमध्ये वाद झाला होता। ग्रामीण भागासाठी मिळालेला 29 कोटींचा निधी परत गेला असा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला। बैठकीमधील वादानंतर बाहेर जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं। वापस गेला याची चुकी जबाबदारी आहे। कशावरून वाद झाला, कशावरून वाद? अरे 29 कोटी शासनाचे परत गमावले आहे ना ग्रामीण भागातले। मी आवाज उठवला म्हणून वाद झाला। नितीन बाबूंचं म्हणणं पडलं की निधी वाटपांवर संपूर्ण हा वाद। त्यांना विचारा तुम्ही, निधी वाटपाचा काहीच विषय नाही याच्यामध्ये। वाद याच्यावरून झाला। तिथं 2-3 लोक बसले होते बापूचे समर्थक। पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की असं शूटिंग करणं बरोबर नाही, जे अपेक्षित नाही मीटिंगमध्ये त्यांनी बाहेर बसावं, असा विषय होता।